आज आपण बनवूया शेंगदाणा बर्फी किंवा शेंगदाणा काजू कतली म्हटलं तरी चालेल, शेंगदाणा कतली म्हटलं तरी चालेल। बनवायला एकदम सोपी, चव मस्त लागते काजू कतलीप्रमाणेच। आणि ही आपण मिनी काजू कतली बनवतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला उपवास जरी असेल तरी तुम्ही ही उपवासाला खाऊ शकता। तर रक्षाबंधनसाठी खास आपण ही मिठाई आज बनवतोय। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। सुरुवातीला हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। 1-5 मिनिटं फक्त भाजायचे। गॅस लोच ठेवायचा आहे। कढई थोडी गरम होऊ द्यायची, त्यानंतर गॅस लो ठेवायचा आणि लो गॅसवरती 5 मिनिटं हे भाजून घ्यायचे। अजिबात हे डाग वगैरे पडू द्यायचे नाही शेंगदाण्याला, किंवा खूप जास्त करपू द्यायचे नाही। 5 मिनिटं भाजून घ्यायचे आणि कढई गॅसवरून खाली घेऊन शेंगदाणे कढईमध्येच व्यवस्थित थंड होऊ द्यायचे, म्हणजे मग ह्याचं टरफलं व्यवस्थित सुटतं। हाताने असं चोळून ह्याचं टरफलं काढायचे। शेंगदाणे थंड झाल्यानंतरच काढा, म्हणजे मग हे पटकन निघतं। त्यानंतर पाकडून ह्याचं जे टरफलं आहे ते पूर्ण काढून टाकायचे। आता हे शेंगदाण्याची आपल्याला बारीक अशी पावडर बनवून घ्यायची। मिक्सर चालू केल्यानंतर एकदम बारीक करू नका, चालू बंद करून पल्स मोडवरती हे बारीक करून घ्या, म्हणजे मग हा कूड जो आहे तो चिकट होत नाही आणि व्यवस्थित बारीक होतो। त्यानंतर असं चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे। अशी चाळणी नसेल तर तुम्ही पुरणाची चाळण वगैरे वापरू शकता। तर हे चाळून झालेलं आहे। थोडंफार हे जाडसर कूट निघतं, हे आपण भाजीला वापरू शकतो। आता हे शेंगदाण्याचं कूट आपलं तयार झालंय। 1 वाटी आपण शेंगदाणे घेतले होते, त्यासाठी अर्धी वाटी साखर घ्यायची आणि साखर पूर्ण पाण्यात बुडेल एवढंच पाणी घ्यायचं आहे। 1/2 वाटी किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी चालेल। आणि लो गॅसवरतीच ह्याचं आपल्याला साखरेचं सिरप बनवून घ्यायचं आहे। गॅस लो ठेवायचा आणि साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे। गॅस जर मोठा ठेवला तर पाणी पटकन वाफ निघून जाते उकळल्यानंतर, आणि साखर जी आहे ती व्यवस्थित विरघळत नाही। त्यामुळे गॅस लो ठेवून हा पाक तयार करायचा आहे आणि एकसारखं हलवायचं आहे। आता पूर्ण साखर विरघळल्यानंतर 1 मिनिटभर फक्त हा पाक शिजवून घ्यायचा आहे। चिकट असं सिरप तयार झालं की लगेच हे तयार करून घेतलेलं कूट घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करत असताना गॅस बंद करून घेतलं तरी चालेल किंवा एकदम बारीक ठेवा। इथे मी गॅस बंद करून घेतला होता। व्यवस्थित अगोदर हे मिक्स करून घ्यायचे। 1 वाटी शेंगदाण्यासाठी अर्धी वाटी साखरेचं हे सिरप भरपूर होतं, खूप जास्त साखर वगैरे घालू नका। आता ह्यात आपण रोज इसेन्स घालणार आहे। ह्याने फ्लेवर मस्त येतो, अगदी बाजारात मिळते त्या काजू कतलीप्रमाणे। थोडंसं घालायचे 2 ते 3 थेंब आणि हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जर हे मिश्रण घट्ट वाटलं तर गॅस चालू करायची गरज नाही, पण हे थोडंसं सैल वाटते त्यामुळे मी गॅस चालू करून आणखी 1 मिनिटभर फक्त हे परतवून घ्यायचे। हे मिश्रण असं घट्ट वाटायला लागलं, थोडंसं गोळा व्हायला लागलं कढईतून की लगेच गॅस बंद करून कढई खाली काढून घ्यायची आहे। तर हे फक्त 1 मिनिटभर मी हे शिजवून घेतलं होतं गॅस मोठा ठेवून, आणि त्यानंतर कढई आपल्याला लगेच खाली घ्यायची आहे गॅसवरून। खूप जास्त जर शिजवलं तर जे आपण बर्फी तयार करतो ती कडक होते थंड झाल्यानंतर, त्यामुळे हे जास्त शिजवायचं नाही आपल्याला। हे मिश्रण बघा असं गोळा व्हायला लागलेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि कढई आता खाली काढून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित थंड करून घ्यायचे। थंड करत असताना पण हे असं मिश्रण हलवून घ्यायचं 1-2 वेळेस, म्हणजे मग हे कडक होणार नाही, चांगलं मऊ राहील। साधारणतः 8 ते 10 मिनिटं चांगलं हे थंड होऊ द्यायचं आहे व्यवस्थित। तोपर्यंत आपण ह्या प्लॅस्टिक पेपरवरती थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे, एक वरच्या बाजूने आणि एक लाटण्यासाठी। असे 2 पेपर आपल्याला तूप लावून घ्यायचे आहेत। आता ह्या मिश्रणाचा व्यवस्थित घट्टसर गोळा तयार झाला आहे। साधारणतः 8 मिनिटं आपण 8 ते 10 मिनिटं थंड करून घ्यायचं व्यवस्थित, नंतर ह्याचा असा घट्टसर गोळा तयार होतो। आता हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे, एकसारखं लाटून घ्यायचंय आणि खूप पातळ करू नका, हलकंसं जाडसरपणा ठेवा, म्हणजे मग दिसायला ही काजू कतली सुंदर दिसते। एकसारखं लाटून घ्यायचंय। हे लाटल्यानंतर वरून जर असेल तर चांदीचं वर्क लावा, नसेल तर स्किप केलं तरी चालेल। डायरेक्ट हे कट करायला घ्या, माझ्याकडे आहे त्यामुळे मी थोडंसं वापरणार आहे। हे लावलं तर अगदी दिसायला ही काजू कतली बाजारात मिळते त्याप्रमाणेच अगदी ही दिसायला ही परफेक्ट तशीच दिसते आणि चवीला सुद्धा खूप मस्त झालेली आहे।
तुम्ही ह्याचा शेप मोठा किंवा छोट्या आकारामध्ये हवा तसा कट करून घेऊ शकता. रक्षाबंधनच्या दिवशी सुद्धा बऱ्याच वेळेला पौर्णिमेचा वगैरे उपवास असतो, तर तुम्ही ही उपवासाला पण ही मिठाई खाऊ शकता. बघा एकदम मस्त अशी झालेली आहे, अगदी परफेक्ट झाली आणि अजिबात ही कडक वगैरे होत नाही. थंड झाल्यानंतर अशी सॉफ्ट राहते. हे चांदीचं वर्क लावल्यामुळे दिसायला पण सुंदर दिसते. जर असेल तर नक्की लावा, नसेल तर तशीच बनवली तरी चालेल. तर अगदी परफेक्ट ही शेंगदाणा काजू कतली तयार झाली, मस्त सॉफ्ट झालेली आहे. तर ही काजू कतली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे दिलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मला कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.